भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवसा की सुखे शृंगारलिया मानसा दर्पणुतो नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंद मिशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सगळ्यांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। 6व्या अध्यायातील 125 क्रमांकाच्या ओवीचं चिंतन आज करायचं आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। या उपदेशामध्ये ज्ञानोबारायांचं व्याख्यान सुरू आहे। ज्ञानोबारायांनी अर्जुनाचं आणि भगवान परमात्म्याचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचं वर्णन केलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या आवडीचे विषय काय आहेत? एकतर देवाचं वर्णन, नाहीतर भक्तांचं वर्णन। कारण ज्ञानोबाराय हे महान वैष्णव आहेत। ज्ञानदेव वैष्णव मोठा, आणि म्हणून वैष्णवांचं भक्तांचं वर्णन आलं की ज्ञानेश्वर महाराज एकदम मनमोकळेपणाने करतात। आणि त्यातही आता हे अर्जुनाचं वर्णन चालू आहे। अर्जुन म्हणजे आवडता भक्त। ज्ञानोबारायांनी काल वर्णन केलं, आवड असल्यानंतर लाज वाटत नाही, आवड असल्यानंतर व्यसन असल्यानंतर शीन वाटत नाही, आणि पिसं लागल्यानंतर मनुष्य भुलून जातो, विसरून जातो। भगवान परमात्म्याच्या आवडीचा विषय अर्जुन असल्यामुळे भगवंत अर्जुनाकरता हे सगळं करतात। भगवंताला अर्जुनाकरता कुठलीही गोष्ट करायची लाज वाटत नाही। भगवंताला अर्जुनाचं व्यसन असल्यामुळे, छंद असल्यामुळे कसल्याही प्रकारचा कंटाळा येत नाही अर्जुनाची गोष्ट करत असताना। सारथ्य पण करताना कंटाळा आला नाही, ज्ञान सांगताना कंटाळा आला नाही, रात्र म्हणत नव्हते, देव दिवस म्हणत नव्हते। अर्जुन झोपायचा आणि भगवान जागायचे। का भगवंताला कंटाळा येत नव्हता? आवड। प्रेम असल्यावर माणसाला कंटाळा येत नाही, आणि प्रेम नसल्यानंतर कंटाळा आल्याशिवाय राहत नाही। एखाद्या माणसाने एखादं जर काम सांगितलं, तुम्हाला मीच दिसतो का म्हणतो, अहो एवढा थकून आलो, एवढा कंटाळा मला आला, आणि तुम्ही आम्हालाच सांगता। आणि आवडीची माणसं असतील त्यांचं न सांगता करतो। आपण घरामध्ये व्यवहारामध्ये हे सगळं बघतो, त्याच्यानंतर आवडीच्या माणसाकरता मनुष्य विसरून जातो। आपण कोण आहे विसरून जातो। आपला अधिकार विसरतो, आपलं मोठेपण विसरतो। एवढा मोठा भगवान परमात्मा पण अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला, आपण ऐकलं। किंबहुना भगवंतांनी प्रतिज्ञा केली होती हातात शस्त्र धरणार नाही, पण जेव्हा अर्जुनाला बाण लागले त्यावेळेस भगवान विसरले, प्रतिज्ञा सोडून दिली आणि भीष्माचार्यावर रथाचं चाक घेऊन धावले। अर्जुनाचं एवढं भगवंतावर प्रेम आहे, भगवंताचं एवढं अर्जुनावर प्रेम आहे, आणि ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात। म्हणून भावार्थ तो ऐसा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या सगळ्याचा भावार्थ ऐसा आहे, एकच सांगायचं आहे। एवढं मी पाल्लाळ का केलं, त्यातला भावार्थ काय? अर्जुन मैत्रियेचा कुवासा किंवा कुवसा, मैत्रियेचा कुवासा म्हणजे आश्रय। मैत्री कशी असली पाहिजे हे जर बघायचं असेल तर तुम्ही अर्जुनाकडे बघा। भगवंताची आणि अर्जुनाची जी मैत्री आहे ती खरी मैत्री। व्यवहारात आपल्याला मैत्री पाहायला मिळते। सुखामध्ये लोक मैत्री करताना दिसतात, दुःख आलं की लोक निघून जातात।
मित्रच मित्राचा विश्वासघात करताना दिसतो. फक्त सुखामध्ये बरोबर राहतो, दुःख आल्यानंतर मित्र राहत नाही, ही खरी मैत्री नाही. स्वार्थाकरता असलेली मैत्री, लोभाकरता असलेली मैत्री, आणखीन अन्य गोष्टी करता दाखवण्याकरता असलेली मैत्री वेगळी आणि खरी मैत्री वेगळी. खरं मैत्रीचं प्रेम बघायचं असेल, शिकायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा आश्रय आहे, कुवासा. काय मैत्री भगवंताची आणि अर्जुनाची असावी. त्या मैत्रीमध्ये कुठल्याही प्रकारचं कपट नाही. मैत्रीची काही शास्त्रामध्ये लक्षणं सांगितली. कशाला म्हणायचं मैत्री? ददाति पृथि गृह्णाति गुह्यम आख्याति पृच्छति भुंक्ते भोजयतेश्चैव षड्विधम मैत्री लक्षणम. मैत्री असल्यानंतर ही 6 प्रकारच्या क्रिया होतात, 6 प्रकारचे व्यवहार होतात. ते व्यवहार असले की समजायचं मैत्री आहे. कोणते कोणते व्यवहार? ददाति पृथि गृह्णाति, जो आपला मित्र असतो तो आपल्याला काहीतरी देतो आणि आपलं काहीतरी घेतो. नुसता घेतोच आणि देत नाही समजायचं मैत्री नाही. मैत्री असल्यानंतर आपलं गुह्य तो आपल्याला सांगतो आणि आपलं गुजगुह्य विचारून घेतो. दुसऱ्याचं विचारून घेतो आणि आपलं काही सांगत नाही, समजायचं मैत्री नाही. आणि मैत्री असल्यानंतर तो आपल्या घरी येऊन जेवतो किंवा आपल्याकडे जेवतो आणि आपल्याला सुद्धा कधीतरी जेवू घालतो. 6 प्रकारचा व्यवहार होत असेल तर व्यवहारात त्याला म्हणतात मैत्री. आता अर्जुन मैत्रीचा कुवासा म्हटलेला आहे. अर्जुनाचा आणि भगवंताचा हा 6 प्रकारचा व्यवहार होत होता. अर्जुन भगवान परमात्म्याला देत होते आणि अर्जुन भगवंताकडून काही घेत होते. काय काय देत होते, काय काय घेत होते. देण्या घेण्याचा व्यवहार त्यांचा सगळा. प्रेम देत होता, प्रेम घेत होता. अर्जुनाने आपलं सर्वस्व दिलं होतं आणि भगवंतानी त्याला सर्वस्व दिलेलं होतं. काय काय नाही अर्जुनाला दिलं. राज्य दिलं मिळवून, संकटामध्ये अनेक संकट आली त्याच्यामध्ये सुख दिलं. अहो बाकीचं कशाला, आपली बहीण दिली सुभद्रा. देण्याचा आणि घेण्याचा व्यवहार होतो त्या ठिकाणी. अर्जुनाने देवाकडून घेतलं सुद्धा आणि दिलं सुद्धा. प्रेम दिलं, प्रेम घेतलं. काही गुजगुह्य अर्जुनाला भगवान परमात्मा विचारत होते आणि अर्जुन सुद्धा भगवंताला त्याचं गुजगुह्य विचारत होते. भगवान परमात्मा अर्जुनाकडे येऊन जेवत होते आणि भगवंत अर्जुनाला जेवायला बोलवत होते. म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगारलिया मानसा दर्पणू तो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुन केवळ मैत्रीचाच आश्रय होता असं नाही, देवाचा आरसा होता. कशाचा आरसा? सुखे शृंगारलिया मानसा. भगवान परमात्म्याचं जे मन आहे भक्ती सुखाने प्रेम सुखाने किती शृंगारलेलं आहे. भगवंताचं प्रेम पाहण्याचा, मनातलं प्रेम पाहण्याचा आरसा जर कोण असेल तर अर्जुन. एकटा मनुष्य घरात असेल आणि त्याला जर करमत नसेल, सामान्य मनुष्य, सामान्य जीव, मग तो एकटा आहे, आता करमत तर नाही, कोणी तर नाही, मग काय करतो? आनंद घेण्याकरता. अहो ज्ञानेश्वरी वाचणारा नाही तो. तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी वाचत बसतो, नाही, त्याला ज्ञानेश्वरी आवडत नाही, बाकीचं काय आवडत नाही, मग तो काय करतो? आरशा पुढे जातो एकटा असल्यावर. हो, अहो तरुण असल्यावर जातो असं नाही, बघण्यासारखं नसलं तरी ते बघतो आरशात. आणि आरशामध्ये पाहिल्यानंतर आनंद वाटतो त्याला. ज्ञानोबाराय म्हणतात दर्पणाचे नि आधारे एकची करुणी दुसरे मुख पाहती. काय म्हटलं? काय पदवी दिली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला? गवारे.
गावंढळ, मूर्ख. पण आरशात माणसाला सुख वाटतं. एकाचं दोन करतो आरसा, तेवढ्यापुरतं का होईना तो द्वैत निर्माण करतो. हा सामान्य आरसा आहे, सामान्य आरशात पाहायचं ना पाहायचं त्याचा त्याचा विषय आहे. पण ह्या सामान्य आरशामध्ये, आपल्या बाहेरच्या आरशामध्ये ज्याला रूप आहे ते पदार्थ दिसतात. पण इथे ज्ञानेश्वर महाराजांनी जे आरशाचं वर्णन केलं आहे ते मनाचा आरसा आहे, मन पाहण्याचा आरसा. काही शब्द आहेत बघा. सुखे शृंगारलिया मानसा दर्पणू तो. भगवंताचं जे प्रेम सुखाने शृंगारलेलं मन आहे. काय प्रेम आहे भगवंताचं? भगवंताच्या मनामध्ये कशा प्रकारे भक्तीचं प्रेम आहे, मित्राचं प्रेम आहे. त्या प्रेमाचा वेगवेगळा शृंगार. प्रेमच आहे पण त्या प्रेमामध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्रिया आहेत, वेगवेगळे प्रकार असतात. मित्राच्या प्रेमामध्ये सुद्धा भगवान परमात्मा त्या मैत्रीकरता काय काय करतात अर्जुनाच्या जीवनात. सगळं काही केलं मैत्री करता. म्हणून आपल्याला जर ते प्रेम पाहायचं असेल, मन जर भगवंताचं पाहायचं असेल तर मन, देवाचं मन कोणत्या आरशात दिसेल? आपलं मन कोणत्या आरशात दिसतं? हो, मन बघायचं असल्यानंतर मनाकरता आरसा तसा पाहिजे ना. मनाचा आरसा काय? आपलं ज्याच्याविषयी आत्यंतिक प्रेम असतं त्याच्या मनात आपलं मन उमटतं. बघा तुम्ही, मुलाच्या मनात काय चाललंय आईला कळतं, आईच्या मनात काय चाललंय मुलाला कळू शकतो प्रेम असेल तर. दोन माणसांचा लौकिक व्यवहारामध्ये अतिप्रेम असेल तर याचं मन त्याला कळतं, त्याचं मन ह्याला कळतं. तसं आता देवाच्या मनाचा आरसा कोण होणार आहे? देवाचं मन कोणाला कळेल? देवाचं मन भक्तांना कळतं. देवाचे मनोगत. बोला, तू जाणता असी मूर्त. देवाच्या मनामध्ये काय चाललंय, देवाच्या मनामध्ये किती प्रकारचं सुख आहे, कोणत्या प्रकारचं सुख आहे, त्या सुखाचा आविष्कार पाहायचा असेल, साक्षात ते मन आपल्याला पाहायचं असेल, अर्जुनाकडे बघा, अर्जुनाचं जीवन बघा. काय देवाचं अर्जुनाच्या विषयी प्रेम आहे. त्या प्रेमाला कुठल्याही प्रकारची उपमा देता येत नाही. सख्य भक्तीचं पूर्ण त्या ठिकाणी वर्णन आलंय. किती अर्जुनाचं देवावर प्रेम होतं. 11व्या अध्यायामध्ये सख्य भक्ती कशी होती, कसं प्रेम होतं त्याचं वर्णन स्वतः अर्जुनाने केलं आहे. 11व्या अध्यायातला 42वा श्लोक बघा. सख्य भक्ती म्हणायची किंवा अर्जुनाचं प्रेम पाहायचं असेल तर बघा, अर्जुनाने भगवंताला त्या ठिकाणी माफी मागितली. देवा, आम्ही तुझ्याबरोबर मैत्री करत असताना, सख्य करत असताना नाना प्रकारचे अपराध केले. कोणते कोणते अपराध केले? 42वा श्लोक. तू या विश्वाचे अनादी आदी बैसशी जिये सभासदी, तेथे सोयरिकीच्या शब्दी रडी बोलो. भगवान परमात्मा सभेत बसलेले असायचे. ज्ञानोबाराय सांगतात, बैसची जिये सभासदी आणि तेथे सोयरिकीच्या शब्दी रळी बोलो. तिथं अर्जुन यायचा. आता सभेमध्ये भगवान परमात्मा बसलेले आहेत का घरात बसलेले? सभेत बसले. सभेत बसल्यानंतर सभेची काही मर्यादा आहे. प्रत्येक ठिकाणची मर्यादा असते. कसं बसावं, कसं बोलावं, काय करावं. नाही तर प्रवचनात बसला आणि दोन्ही पाय वर करून बसला. प्रवचनात बसला आणि गप्पा मारायला लागला संसारातल्या, मर्यादा भंग झाली. तसं सभेत मर्यादा, सभेत भगवान परमात्मा तिथे त्या ठिकाणी
मुख्य आहेत. अर्जुन म्हणतो त्या सोयरिकेच्या शब्दी रळी बोलो, तिथं जायचा अर्जुन. काय कृष्णा? कृष्णाच म्हणत नव्हता, आणखीन काय काय हो, काय मेवणे बुवा. सगळे लोक सभेतले बघत बसायचे, कोण आहे हा मनुष्य, याला काय मर्यादा आहे की नाही. ज्या देवाचं नाव घेण्याकरता आधी विशेषण लावावी लागायची, वैकुंठ अधिपती, लक्ष्मीपती, कृष्णा म्हणून हाकारीजे, यादवपणे तू ते लेखीजे, आपुली आन घालीजे जाता तुझ. कृष्णा, मी आज तुमच्या घरी संध्याकाळी येणार आहे, नीट जेवणाची व्यवस्था करून ठेवा. माझी शपथ आहे बरं का तुला, व्यवस्थित नाही केलं तर. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी लिहितात, हो, विपाये रावळा येवो तरी तुझेनी अंगे मानू पावो. आणि घरी समजा गेलाच, घरी गेल्यानंतर तुझेनी अंगे मानू पावो. भगवान परमात्मा सिंहासनावर बसलेले असायचे. आता द्वारकेमध्ये महालामध्ये एक सुंदर सिंहासन, त्याच्यावर देवाचं मुख्य स्थान, बाकी सगळे खाली बसलेले असायचे. उद्धव असतील, आक्रूर, कोण पंखा घालतंय, कोण आणखीन पायाची सेवा करतंय, सगळे भक्त भगवंताचे. अर्जुन गेल्यानंतर भगवंताने त्या ठिकाणी अर्जुनाला बसवायचं शेजारी. अर्जुन तिथे बसल्यानंतर फुगून बसायचा. तू वर बसला आणि मला खाली बसवलं, मला पण सिंहासन पाहिजे. भगवान परमात्मा बनायचे सेवकांना दुसरं सिंहासन आण. आता दुसरं सिंहासन आणल्यानंतर बसला अर्जुन. बसल्यानंतर उद्धव आक्रूर देवाची सेवा करायचे, देवाकडे बघायचा, तुमच्यासारखा मान मला पण पाहिजे. तुझेने अंगे ओवी, बघा ओवी, तुझेने अंगे मान पावे. भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतो, तुझेने अंगे मानू पावो, आणि मानसी तरी जावो रुसोनी सलगी. देवासारखा मान पाहिजे. हे दुंडा महाराजांनी सांगितलं. एकदा सभा बसली. आता सभेमध्ये काही पदव्या द्यायच्या असतात. कोणी शौर्याचं काम केलं असेल त्याला वीरचक्र पदवी द्या, अमुक द्या, तमुक द्या. अर्जुन तिथं गेला. भगवंताला म्हणायला लागले, सगळ्यांना पदवी दिली, मला पदवी नाही दिली. तुला कोणती पदवी पाहिजे? मला कृष्ण पदवी पाहिजे म्हटलं. देवानी सभेमध्ये ठराव त्या ठिकाणी सांगितला की अर्जुनाला कृष्ण पदवी देता येते का, द्यायची का? सगळ्यांनी सांगितलं नाही, कृष्ण एकच असतो. अर्जुनाला सांगितलं सगळ्यांनी, बाकीच्या सगळ्या पदव्या मिळतील, ही नाही मिळणार. बाकीच्यांच्याबद्दल काहीच नाही, पण ह्या बाबाने अर्जुनाने देवाला सांगितलं मला कृष्ण पदवी पाहिजे, नसली द्यायची तर मी चाललो. इथून पुढं तुझं आणि माझं जमणार नाही. ज्ञानोबाराय लिहितात, तुझेने अंगे मान पावो, मानसी तरी जावो रुसूनी सलगी. रुसून जायचो त्यावेळेस मी. आता अर्जुनाला सगळं आठवतंय त्यावेळेस काय काय केलं. पाया लागोनी बुझावनी, तुझ्या ठाई शारंग पाणी, पाहिजे ऐशी करणी बहु केली आम्ही. मग अर्जुन रुसल्यानंतर भगवंतानी जायचं. आपण ओवी म्हणतो ना, कोपे तरी निवांतच आहे आणि ऋषे तरी नवल पिशे लागले आहे. हो, अर्जुन रुसल्यानंतर देवानी जायचं आणि गेल्यानंतर मग त्याची समजूत काढायची. कधी कधी अर्जुन यायचा, वर्णन केलं ज्ञानोबारायांनी पुढच्या ओव्यामध्ये. अचानक कधी कधी अर्जुन यायचा आणि आल्यानंतर भगवान परमात्म्याकडे वार्ता यायची. देवो बोनयाचे अवसरी
लोभे किर आठवण करी परी माझा निस्सुग गर्व अवधारी जे फुगुनीची बैशे. बोनयाच्या अवसरी म्हणजे जेवणाची वेळ. आणि त्यावेळेस अर्जुन द्वारकेत यायचा. आल्यानंतर लोक सांगायचे, जेवायला देव बसलेले असायचे, देवा अर्जुन महाराज आले, लवकर लवकर बोलवा, मी थांबतो जेवायला. आता देवाने एकदम देव जेवायला बसलेले, तयारी केलेली, ताट पुढं वाढलेलं, पुंडलिक वरदा व्हायचं बाकी. तेवढ्यात अर्जुनाचा निरोप आला की देवाने थांबायचं. थांबल्यानंतर अर्जुनाला निरोप जायचा, देव थांबलेले आहेत, चला. काय लिहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी? अर्जुन येत होते का? बोनयाचे अवसरी लोभे किर आठवण करी परी माझा निस्सुग गर्व अवधारी ते फुगून बसायचा. येत नव्हता. कोणी बोलवलंय? अहो भगवंतानी बोलवलंय, कृष्णाने बोलवलंय. आम्हाला आमंत्रण होतं का? जेवायला तो बसला आणि मग मला बोलवतोय, मी येणार नाही. फुगून बसायचा. आम्ही काही भिकारी आहे का? आम्हाला आमंत्रण दिलं नाही आणि मग जेवणाच्या वेळेस मी आलो की म्हणतोय ये. मी जेवून आलोय. द्वारकेत आमच्या हस्तिनापुरात भरपूर जेवण आहे, मला तुमचं जेवण नको. फुगुनीची बैसे. आता इकडं देवाचं जेवण थांबायचं. देवाचं जेवण थांबल्यामुळे बाकीच्या सगळ्यांचं जेवण थांबायचं, सगळ्या द्वारकेच्या जेवण थांबायचं. भगवान परमात्मा उठायचे. उठल्यानंतर भगवान परमात्मा जायचे, अर्जुनाकडे गेले की अर्जुनाने त्या ठिकाणी दुसरीकडं तोंड करायचं. फुगुनीची बैसे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणायचे, अरे अर्जुना कधी आला? जेवायला चल. येत नाही. फुगुनीची बैसे. मग भगवंतानी काय करायचं? ज्ञानोबरायांचे शब्द बघा. पाया लागोनी बुझावनी तुझ्या ठाई शारंगपणी पाहिजे ऐशी करणी बहु केली आम्ही. पाया पडायचं देवानी. ए बाबा मी तुझ्या पाया पडतो. कोण पाया पडतंय? कोणाच्या? अर्जुनाच्या. तू जेवायला चल. पाया पडल्यानंतर सुद्धा बाबा येत नव्हता, फुगून बसत होता. जा, मी येणार नाही. तुला माझं महत्त्व कळत नाही. आम्हाला निमंत्रण नाही, बाकीच्या लोकांना निमंत्रण आहे. अर्जुनाने जायचं नाही, मग दुसऱ्या कोणीतरी जायचं. अर्जुनाला सांगायचं, बाबा एवढा मोठा भगवान परमात्मा तुझ्या पाया पडतोय, सगळं काही तुला आग्रह करतोय, असं करणं चांगलं नाही. अर्जुन महाराज चला चला म्हटलं की जायचं. ज्ञानोबारायांनी लिहिलंय, महाभारतात सुद्धा हे सगळं नाही. ज्ञानोबारायांनी लिहिलंय, सजनपणाच्या वाटा तुझ पुढे सजनपणाच्या वाटा तुझ पुढे बैसे उपराटा. हा पाडू काय वैकुंठा परी चुकलोजी. भगवान परमात्मा बसलेले असायचे जेवायला. ताट देवाचं मांडलं, हा जायचा आणि गेल्यानंतर देवाकडे पाठ करून बसायचा. देवाने त्याच्या शेजारी ताट बनवलेलं असायचं. ज्ञानोबारा काय लिहितात? सजनपणाची या वाटा तुझ पुढे बैसे उपराटा. मी त्याच्याकडे तोंड करणार नाही. बाकीचे सगळे म्हणायचे, प्रधान असायचे, सेवक असायचे, ते म्हणायचे कोण आहे हा? भगवान परमात्म्याकडे पाठ करून बसला जेवताना. देवेशी कोल काठी करू आखाडा झोंबी लोंबी करू सारी खेळता अस्कुरू निकरेही भांडो. देवाबरोबर काय खेळाला? कोलकाठी, लहानपणीचे खेळ. झोंबी लोंबी, देवाच्या अंगाला झोंबायचं, लोंबायचं. ज्ञानोबाराय लिहितात, सांगते उराउरी मागो देवासी की बुद्धी सांगो
तेवीचं मनो काय लागो तुझे आम्ही. चांगलं दिसलं की देवाला मागायचं. आता भगवान परमात्मा म्हटल्यानंतर भगवंताकडे चांगलं होतं सगळं. कधी इंद्र यायचे, कधी वरुण यायचे. देव आल्यानंतर देवाला काहीतरी सप्रेम भेट द्यायचे. एखादं रत्नजडित कंकण हातातलं दिलं, देवाने ते हातात घातलेलं असायचं. इंद्राने सांगितलेलं असायचं, देवा कमीत कमी 2-4 दिवस हातात ठेवा. अर्जुनाने ते बघितलं की अर्जुन त्याच्याकडे बघून म्हणायचा, देवा मला पाहिजे. चांगते उराउरी मागो, चांगलं दिसलं की मला पाहिजे. भगवंतानी म्हणायचं, अरे ते वरुणाने दिलंय, आजच घातलंय, तसं मला काय सांगू नका, मला पाहिजे, द्यायचं आहे का, नाही तर मी चाललो. मग अर्जुनाला भगवंतानी म्हणायचं, बाबा राह, घे तुला. देवाशी की बुद्धी सांगो, आणि देवालाच पुन्हा शिकवायचं. मला दिलं म्हणजे काय तुम्ही उपकार केला का? इकडचं घेतलं आणि तिकडे दिलं. तुमच्या बापाचं आहे का? तुमचं स्वतःचं दिलं का? वरुणाचं मला दिलं, काय उपकार केले माझ्यावर? काय पुढे म्हटलंय बघा, तेवीची मनो काय लागो तुझे आम्ही. आम्ही तुमचं काय लागतो? काय संबंध आहे तुमचा आमचा? देवाची भोगायतनी खेळता आशंकेना मनी, जी रिगोनिया शयनी सरिसा पौडे. ज्ञानोबारायांनी सगळे भाव सांगितले श्लोकातले. विहार शय्याशन भोजनेषु. विहार करताना काय काय चुका घडल्या. शय्या म्हणजे आसन. भगवान परमात्मा सभेमध्ये असायचे. अर्जुन यायचा द्वारकेमध्ये. आल्यानंतर अर्जुनाचा पाहुणचार झाला की अर्जुनाने कोणाला विचारायचं नाही. देवाचा जो महाल होता त्या देवाच्या महालामध्ये जो देवाचा मुख्य पलंग त्याच्यावर जाऊन झोपायचं. आता देवाची तिथे वस्त्र असायची, देवाचं आसन असायचं. देवाच्या आसनावर पाय द्यायचा असतो का? नमस्कार करायचा असतो. पण या बाबाला काही नाही. तर देवाच्या आसनावर काय लिहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी? देवाचे भोगायतनी खेळता आशंकेना मनी. काही शंका नाही, कोणाला बोलायची सोय नाही. आस्ताव्यस्त लोळायचं. संध्याकाळी भगवान परमात्मा थकून यायचे, झोपायला जायचे, बघायचे तर हा बाबा झोपलेला आहे. हो, रुक्मिणी मातेला विचारायचे, माझ्या जागेवर कोण झोपलंय? अर्जुन महाराज. झोपू द्या, त्यांना उठवू नका, आम्ही कुठेही झोपू, तुम्ही कुठेही झोपा. देवाचे भोगायतने खेळता आशंकेना मनी, जे रेगोनिया शयनी सरिसा पहुडे. कशा करता मी हे सगळं सांगितलं? अर्जुन मैत्रियेचा कुवासा. मैत्री एवढे अपराध जरी केले तरी भगवान परमात्मा सहन करत होते, कारण तो मैत्रियेचा कुवासा होता. सुखे शृंगारलिया मानसा दर्पण तो. देवाचं प्रेमसुख पाहायचं असेल तर अर्जुनाचं जीवन तुम्ही पहा. म्हणून ज्ञानोबारायांनी पुढे असं म्हटलं, या परी बाप पुण्य पवित्र. अशा प्रकारे बाप हा शब्द ज्ञानेश्वर महाराज कधी वापरत नाहीत. तुम्ही आम्ही बाप शब्द कधी वापरतो? बाप रे बाप. एखादं आश्चर्य बघितल्यानंतर बाप शब्द तोंडात येतो. ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरचं वर्णन करतात. बाप तीर्थ पंढरी, भूवैकुंठ महीवरी. बाप 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 तीर्थ पंढरी असं म्हणतात. तसं ज्ञानोबारा इथे म्हणतात, बाप पुण्य पवित्र, जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. ज्ञानोबाराय सांगतात, अर्जुन जो आहे त्याचं पुण्य तो किती पवित्र असला पाहिजे. बाप फार पवित्र, फार पुण्यवान. का? जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र. या संपूर्ण जगामध्ये भक्ती बीज जे आहे त्या बीजाचं सुक्षेत्र, चांगली भूमी जर कोण असेल तर अर्जुन आहे.
आणि म्हणून तो कृष्ण कृपे पात्र याची लागे, म्हणून कृष्ण कृपेला तो पात्र झालेला आहे. पुण्य पाहिजे माणसाच्या जीवनात, तेही सामान्य पुण्य लागत नाही बरं का. देवानी एवढं प्रेम करण्याकरता सामान्य प्रेम लागेल का? सामान्य पुण्य लागेल का? अहो सकाम पुण्याने देवाची भेट होते का? सकाम पुण्याला ज्ञानेश्वर महाराज पुण्य म्हणत नाहीत, पापात्मक पुण्य म्हणतात. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य लागतं. भगवंताची प्राप्ती होण्याकरता, भगवंताचं सगळं प्रेम संपादन करण्याकरता बहुत सुकृताची जोडी पुण्ये पोशिली असाधारणे. म्हणून असं पुण्य अर्जुनाचं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात त्या पुण्यामुळे हे सगळं घडत आहे. बाप, पुण्य आणि अर्जुनाला उपमा देतात पवित्र. अर्जुन कसा आहे? पवित्र आहे, शुद्ध आहे, आतून पवित्र आहे, बाहेरून पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. कृष्ण 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 असं झोपेत सुद्धा अर्जुनाचे केस म्हणायचे. देवाने अर्जुनावर एवढं पुण्य केलंय, फुकट केलं का? म्हणून या परी बाप पुण्य पवित्र. पाप जर असेल तर ते आपल्याला भक्ती करू देत नाही. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. अपवित्रता असेल त्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती स्थिर होऊ शकत नाही. परंतु ज्याच्या जीवनामध्ये शुद्ध पुण्य आहे, ज्याच्या जीवनामध्ये पवित्रता आहे, पवित्रता असेल, पुण्य असेल, आपोआप तो काय होतो? जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र. ज्ञानोबाराय म्हणतात अर्जुन जो आहे तो भक्तीचं जे बीज आहे त्याचं सुक्षेत्र आहे, म्हणजे चांगली शेती. भक्तिरूपी बीज त्या ठिकाणी टाकण्याकरता उत्तम प्रकारची शेती जर कोण असेल तर अर्जुन आहे. अर्जुनाचं शरीर आहे. हे शरीर म्हणजे क्षेत्रच आहे. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. भगवंतानी या शरीराला शेती म्हटलंय. काय याला शरीराला शेत म्हटलं? याच्यात पीक पिकतं. हो, याच्यात पुण्याचं सुद्धा पीक काढता येतं आणि याच्यात पापाचं सुद्धा पीक काढता येतं. पुण्याचं पीक काढायचं असेल तर काय करावं लागतं आणि पापाचं पीक काढायचं असेल तर काय करावं लागतं? बोला. पुण्याचं पीक काढायचं असेल तर काय करावं लागतं? ओव्या बोला, ओव्या. ज्ञानोबारायांनी शेती कशी करायची, काय काय करायचं, कोणतं बी टाकायचं या शेतामध्ये आणि मग कोणतं पीक निघतं सांगितलंय. विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राबू जरी, मग तयाची सारखे असंभाळ पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. पहिलं विधीची वाप चुकवायची म्हणजे विधीप्रमाणे वागायचं नाही आणि अन्यायाचं बी पिकवायचं आणि कुकर्माचा राब करायचा, खूप खूप कर्म करायची, मग पीक पिकतं म्हणे. कोणतं? तयाची सारखे असंभाव्य पाप पिके आणि त्याचं फळ काय मिळतं? जन्मकोटी दुःखे भोगी जीव. नको आपल्याला तसलं. मग आता पुण्यरूपी शेत पिकवायचं असेल तर काय करायचं? विधीचे या वापे सत्क्रिया बीज आरोपे, मग त्या ठिकाणी सत्क्रियारूपी बीज विधीच्या वापेत जर टाकलं तर मग पुण्यच पुण्य, पुण्यच त्या ठिकाणी पिकतं. आणि पुण्याचं फळ काय आहे? सुख. ज्ञानोबाराय या ठिकाणी शब्द वापरतात, जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र. भक्तीचं जे बीज आहे त्याला सुक्षेत्र आहे. काय सुक्षेत्र असलं पाहिजे. क्षेत्र नुसतं नको, सुक्षेत्र पाहिजे.
नुसती जमीन नको, ती चांगली जमीन पाहिजे. कोणती जमीन कोणत्या पिकाला चांगली? सगळ्या जमिनी सगळ्या पिकाला चांगल्या नाही. ऊसाला जी जमीन लागते ती जमीन सगळ्याला लागते का? नाही लागत. फळबागेला लागते का? डाळिंबाला लागते का? नाही. मला जास्त माहिती नाही त्यातलं. प्रत्येक पिकाची भूमी वेगळी लागते, त्यात ते पीक चांगलं येतं. तसं अर्जुनाचं जी भूमी आहे ती भक्ती बीजाशी सुक्षेत्र, भक्तिरूपी बी टाकण्याकरता सुक्षेत्र. सुक्षेत्र नसेल आणि बी चांगलं असेल येईल का? आणि सुक्षेत्र असेल का सुक्षेत्री बीज घातले, ते भूमी पेरले किंवा ते आपुलालिया परी विस्तारिले. हो, ते भूमी चांगली पाहिजे. परी निरूपली तैशी, जैशी तैशीच प्रीती मानसी, मग सुक्षेत्री जैशी पेरणी केली. ज्ञानोबाराय म्हणतात सुक्षेत्री जैशी पेरणी केली. तुकाराम महाराज म्हणतात बीज न पेरावे खडकी, ओल नाही ज्याचे बुडकी. पुढं बुडकी, भीता ठके सेखी पाठी लागे दिवाण. म्हणून खडकावर पेरून उपयोग नाही. भक्तीचं बीज खडकाव टाकलं चालेल का? प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या, भक्तीच्या गोष्टी सांगितल्या, प्रवचन सांगितलं, पण नास्तिकाला सांगितलं. उगवल का? काही नाही, उगवत नाही. खडकी जैसे वर्षले. म्हणून अर्जुन जो आहे तो भक्ती बीजाशी, जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र, खरी भूमी. भक्तीचं बीज टाकायला भूमी जर चांगली भूमी कोणती असेल तर अर्जुनाचं शरीर आहे, मन आहे. प्रत्येक बी टाकण्याकरता भूमी वेगवेगळी लागते. कर्माचं बीज टाकायचं असेल कशी भूमी लागेल? योगाचं बीज टाकायचं असेल कोणती भूमी लागते? ज्ञानाचं बीज टाकायचं असेल कोणती भूमी पाहिजे? आणि भक्तीचं बीज टाकायचं असेल कोणती भूमी पाहिजे? सगळ्यांचं वर्णन ज्ञानेश्वरीत आलं आहे. ज्ञानाच्या बीजाचं वर्णन आलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माता हात ठेविला ते पुढे बीजची वाहले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी चाड आहे. चाडं माहिती आहे का तुम्हाला? ज्यांनी पेरणी केली त्यांना माहिती आहे. ज्ञानाचं बीज पेरायचं असेल तर भूमी कशी पाहिजे? मल विक्षेप गेलेली असली पाहिजे, साधन चतुष्ट संपन्न अशी भूमी पाहिजे. योगाचं बीज पेरायचं असेल तर भूमी कशी पाहिजे? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार हे सगळं केलेलं असलं पाहिजे. ज्ञानाची बी पेरायचं असेल एकदम विरक्त भूमी लागते. कर्माचं बीज पेरायचं असेल आसक्त चालतो, पण त्याच्यात सुद्धा प्रकार आहेत. आरती पाहिजे, विद्वान पाहिजे, समर्थ पाहिजे, ते कर्म करण्याचा त्याला अधिकार पाहिजे. पण भक्तीचं बीज पेरायचं असेल तर भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि तो भाव ते प्रेम अर्जुनाच्या अंतःकरणात होतं. तो प्रेमाचा पुतळा, मैत्रियेची चित्कळा धनुर्धरा. बरोबर आहे का? आणि म्हणून भक्ती बीजाशी सुक्षेत्र, भक्तीचं बीज जे आहे त्याला सुक्षेत्र भेटलं अर्जुन. आणि म्हणून तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. म्हणून तो अर्जुन जो आहे तो कृष्ण कृपेला पात्र झाला. याची लागी म्हणजे पुण्यवान आहे, पवित्र आहे,
आणि भक्तिबीजाचं सुक्षेत्र आहे, म्हणून तो कृष्ण कृपेला पात्र आहे. ज्याला कृष्ण कृपेला पात्र व्हायचं असेल त्यांनी आपल्या जीवनामध्ये हे घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. पुण्यवान असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे आणि भक्तिबीजाचं सुक्षेत्र असलं पाहिजे. देवाची कृपा आपोआप त्याच्यावर होते. हे सगळं आहे म्हणून देवाची कृपा आहे का देवाची कृपा आहे म्हणून हे सगळं आहे? दोन्हीकडे लावता येतं. अर्जुनाच्या जीवनामध्ये देवाची कृपा किती आहे? अहो सगळी देवाचीच कृपा आहे. अर्जुनाच्या जीवनामध्ये अर्जुनाला भगवंतानी किती वेळा तरी वाचवलं आहे. देवाची जर कृपा नसती अर्जुनावर तर अर्जुन वाचला नसता. हो, भगवान परमात्मा पुढे रथावर बसलेले होते. त्या कर्णाकडे तो एक साप गेला. म्हटला जसा अर्जुन तुझा शत्रू आहे तसा माझाही अर्जुन शत्रू आहे. तू मला बाणावर बसव तक्षक, आणि माझा बाण सोड, मी त्या अर्जुनाच्या गळ्यावर बरोबर जाऊन दंश करतो. पहिला अर्जुनाला त्या कर्णाने त्या सापाला नकार दिला. म्हटला मी काय असा एवढा दुर्बल आहे का? पण जेव्हा अर्जुन त्या ठिकाणी आपल्याला आवरत नाही, लक्षात आल्यानंतर सापाची मदत घ्यायला हरकत नाही, घेतला सापाला आणि बाण लावला. देवाने पाहिलं आता हा तक्षक अर्जुनाला सोडणार नाही. भगवंताने आपल्या पायाच्या अंगठ्याने रथ खाली दाबला, बाण वरून गेला, म्हणून अर्जुन वाचला. कृष्ण कृपेशी पात्र. अनेक प्रसंग सांगता येतील महाभारतात, आपण पाहून आलो. अनेक अस्त्र शस्त्र त्या ठिकाणी अर्जुनाला मारण्याकरता येत होती, पण देव असल्यामुळे काहीच चालत नव्हतं. श्रीकृष्ण कृपेशी पात्र. ही कृपा सामान्य कृपा आहे. ज्ञान सांगितलं भगवंतानी, युद्धात सांगितलं, ही खरी कृपा. म्हणून काय एवढी कृपा भगवान परमात्मा अर्जुनावर करतात? काय असं अर्जुनाचं विशेष आहे? हो, म्हणून बहुत पुण्यत्वा केले तेने धनंजया, आजी शास्त्र राजा या झालाशी विशो, बाप कुळते पवित्र, जेथीचा पार्थो या ज्ञाना पात्र, जेने केले स्वतंत्र आवारू जगा. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आहे. अर्जुनाच्या भाग्याचं, अर्जुनाच्या पुण्याचं वर्णन केलं आहे. अर्जुनाच्या मध्ये असलेलं विशेष काय? ज्ञानोबाराय पुढच्या ओळीत सांगतात, हो का आत्मनिवेदना तळीची, जे पीठिका आहे सख्याची, पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृका गा. अर्जुनाचं वैशिष्ट्य विशेष आहे. भक्ती बीजाची भूमी सगळेच आहेत. अनेक लोक भक्ती करणारे आहेत, अनेक भक्त आहेत, पण अनेक जरी असले तरी सुद्धा अर्जुनाचं या ठिकाणी विशेष काय आहे? ज्ञानोबाराय सांगतात, हो का आत्मनिवेदना तळीची, जी पीठिका आहे सख्याची, पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृका गा. आत्मनिवेदनाच्या अलीकडची, अगोदरची जी सख्य भक्तीची भूमिका आहे त्यावरील अर्जुन ही मुख्य देवता आहे. श्रीमद भागवतामध्ये 9 प्रकारच्या भक्ती सांगितलेल्या आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवण म्हणजे कोणी सांगणारा भेटला तर ऐकायचं, मोठी भक्ती. नाही सांगणारा भेटला तर जे आपण ऐकलंय ते दुसऱ्याला सांगायचं. आपण ऐकलेलं दुसऱ्याला सांगणं याला कीर्तन भक्ती म्हणतात. कीर्तन म्हणजे फक्त फेटा बांधणे उपरणं बांधणं नाही बरं का. देवाचं जे आपण ऐकलंय ते दुसऱ्याला सांगणं किंवा देवाचं नामस्मरण मोठ्याने करणं भक्ती, कीर्तन.
अहो पण सांगणाराही नाही भेटला, ऐकणारा नाही भेटला, आता आम्ही काय करायचं? स्मरण करा. जे ऐकलं, जे सांगितलं, मनातल्या मनात स्मरण करा ना. नामस्मरण मनातल्या मनात बसून करता येतं की नाही? याला स्मरण भक्ती म्हणतात. अहो पण कंटाळा येतो, किती वेळ बसायचं नामस्मरण करत? काय हरकत नाही, देवळात जा, फुलं घ्या, तुळशी घ्या, बेल घ्या, सिद्धेश्वर भगवंताला अर्पण करा, ज्ञानोबारायांना अर्पण करा. याला कोणती भक्ती म्हणतात? अहो अर्चन, अर्चन, वंदन भक्ती आहे. नमस्कार करा देवाला, संतांना, सगळ्यांना नमस्कार करा. नमस्कार करणं वंदन भक्ती आहे. आपल्या वाट्याला आलेलं काम ईश्वराची पूजा आहे म्हणून सेवा करा, किंवा देवाची काही सेवा करा, संतांची सेवा करा, दास्य भक्ती. देवाशी मैत्रीचा संबंध जोडणं सख्य भक्ती. आणि पुढं मग आत्मनिवेदनम, म्हणजे देवाला आपलं जीवभाव समर्पित करायचा. पण त्या आत्मनिवेदन भक्ती आहे 9वी. त्या आत्मनिवेदना तळीची म्हणजे अगोदरची कोणती आहे? सख्य भक्ती. आत्मनिवेदना तळीची जे पीठिका आहे सख्याची, आत्मनिवेदनाच्या अगोदरची सख्य नावाची भक्ती आहे. पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृका गा. त्या सख्य भक्तीची मातृका, अधिष्ठात्री देवता म्हणजे पार्थ म्हणजे अर्जुन आहे. मातृका शब्द जो आहे हा कर्मशास्त्रातला आहे, धर्मशास्त्रातला आहे. धर्मशास्त्रामध्ये आपल्याला कोणतंही धार्मिक कार्य करायचं असेल तर काही विधी सांगितलेले आहेत. ब्राह्मण काका आपल्याकडून विधी करून घेतात, पुण्याह वाचन करायला लावतात, नंतर देवता स्थापना करतात. त्या देवता स्थापना करत असताना नवग्रहाची स्थापना असते. नवग्रहाच्या स्थापनेमध्ये आणखीन वेगवेगळ्या देवतांची पुढं दुसरीकडे स्थापना असते. आपण पाहतो ते याच्यावर ठेवलेलं असतं आपलं तांदूळ किंवा आसन असतं, त्या आसनावरती सगळं ठेवलेलं असतं. मध्ये कलश स्थापना असते. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देवता असतात. गणपती बाप्पाची स्थापना असते, सूर्याची स्थापना, वरुणाची स्थापना, या सगळ्याबरोबर एक देवता असतात मातृका. ते 64 प्रकारच्या मातृका आहेत. काही ठिकाणी 7 प्रकारच्या मातृका आहेत. ब्राह्मी, वैष्णवी, भैरवी अशा मातृका सांगितल्या. ती मातृका जी असते ती देवता असते, त्या ठिकाणी ठेवावी लागते. ती तिथल्या त्या मंडलाची मुख्य असते. तसं अर्जुन जो आहे तो सख्य भक्तीची मातृका. सख्य भक्तीमध्ये मुख्य. सख्य भक्ती करणारे लोक अनेक आहेत, पण प्रत्येक भक्तीमध्ये त्या भक्तीचा विशेष करणारा कोणतरी आहे. आता उदाहरणार्थ श्रवण भक्ती करणारे सगळेच आहेत, पण श्रवणामध्ये विशेष कोण? श्रवण भक्तीचा आचार्य कोण? हा अहो श्रवण भक्तीमुळे उद्धार कोणाचा झाला? श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली त्याची. श्रवण भक्ती सगळेच करतात, पण श्रवण म्हटलं की नाव येतं परीक्षितीचं. एकदा बसला बाबा 7 दिवस उठलाच नाही, आपल्याला अर्धा तास बसवत नाही, मोक्षच झाला 7च दिवसात. म्हणून श्रवण म्हणलं की कोणासारखं करायचं? परीक्षितीसारखं. कीर्तन म्हटल्यानंतर कीर्तन भक्तीमध्ये विशेष कोण? कीर्तन भक्तीमध्ये नारद महर्षींचं नाव आहे किंवा शुकाचार्यांचं नाव आहे, दोन्ही आहे. जिथं जाईल तिथं नारदाचं कीर्तन सुरूच. तिही त्रिभुवनी गमन नारदा, हातामध्ये विना सदा, हाती विना सदा मुखी नाम. कीर्तन म्हणजे देवाचं नामसंकीर्तनही घ्या. स्मरण भक्ती म्हटल्यानंतर
कोणाचं नाव पुढे येतं? प्रल्हादजी. पादसेवन भक्ती म्हटल्यानंतर अक्रूर आणि श्री लक्ष्मी माता. लक्ष्मीसारखं पायाची सेवा कोणीच नाही. किती मोठी आहे पण तरी लक्ष्मी माता त्या ठिकाणी आपला सगळा अहंकार बाजूला साडून देवाच्या पायाची सेवा करतात. कौन आहे लक्ष्मी आईशी? ते पाय धुवावयाचे या दैवा पात्र झाले. आथिलेपणा सरशी कवन आहे लक्ष्मी आईशी, श्रेय सारिक्या दासी घरी जी येते. अहो त्या दासींनी नुसतं जरी पाहिलं तर रंकाचे राजे होतात आणि राजाचे रंक होतात. त्या खेळता करता घरकुली त्यांच्या खेळण्यामध्ये हे सगळं होतं. अशी लक्ष्मी पण ती पायाची सेवा करते. आचार्य पायाची सेवा कशी करायची शिकायचं असेल तर लक्ष्मी माता किंवा अक्रूरजी. पुढची भक्ती सांगितली अर्चन भक्ती पृथ्वीराजांनी केली. सगळे यज्ञ देवाला समर्पित करून टाकले. वंदन भक्ती अक्रूरजी. पुन्हा देवाचं पाऊल दिसल्याबरोबर अक्रूराने दंडवत घालायला सुरुवात केली. त्या यमुनेच्या वाळवंटात देवाची नुसती पावलं दिसली, पावलाला दंडवत म्हणून वंदन भक्ती. तिथून दंडवत घालत घालतच गोकुळात आली. दास्य भक्ती कोणी केली? हनुमंतराय. दास्यत्वे निकट हनुमंते पै केले मनोनी देखिले. आत्मनिवेदन भक्ती बलिराजाने केली. स्वतःचं सगळं दिलं आणि स्वतःलाही देऊन टाकलं. तुका म्हणे बळी जीव दिला म्हणजे आत्महत्या नाही केली बरं का, जीव भाव दिला. नाही तर जीव देताल. त्या ठिकाणी आत्मनिवेदन भक्ती. जीव भाव म्हणजे मी जीव आहे ही भावना सोडायची. आणि सख्य भक्तीचा आचार्य कोण आहे? ज्ञानोबाराय म्हणतात आत्मनिवेदनातळीची जे पीठिका आहे सख्याची, पार्थू आदिष्टात्री तेथीची मातृका गा. भगवान परमात्म्याच्या सख्य भक्तीचा आदिष्टात्री देवता जर कोण असेल तर पार्थ आहे. म्हणून सख्याचं नाव आलं, सखा नाव आलं की अर्जुनाशिवाय दुसरं कोणाचीच नाव नाही. किती प्रेम अर्जुनाच्या विषयी, किती सख्य अर्जुनाच्या विषयी. भगवान म्हणतात तुआ संन्यासी हो निजनी चोरोनी नेली माझी भगिनी, मी तू विकल्प नुपजे माझे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. म्हणजे ह्या देवानीच सांगितलं माझ्या घरी आमच्या द्वारकेला ये, संन्यासी होऊन ये आणि माझी बहीण घेऊन जा. सख्य भक्ती आहे. अर्जुनाच्या विषयी भगवंताच्या मनात किती प्रेम आहे. त्या खांडवन जाळल्यानंतर इंद्रदेव प्रसन्न झाले. आता भगवान परमात्मा लीला अवतार आहे, मनुष्य रूप धारण करून त्या ठिकाणी लीला करत होते. इंद्र प्रसन्न झाले आणि विचारलं देवाला, देवा आता तुम्ही या भूमिकेत आहात, मी तुमच्यावर प्रसन्न झालो, काय मागायचं तर मागा. देवाने सांगितलं एकच द्या, अर्जुनाच्यात आणि माझ्या प्रेमात कधी बिघड नाही झाला पाहिजे. म्हणून सख्य भक्तीची मातृका देवता कोण आहे? अर्जुन. ज्ञानोबाराय म्हणतात आता किती याचं वर्णन करायचं. कोणी असं म्हणेल अहो विषय राहिला बाजूला, बरं जाऊ द्या, देवाचं वर्णन करायचं तुम्ही सोडलं आणि या भक्ताचंच वर्णन चालवलं. ज्ञानोबाराय म्हणतात पासीची गोसावीवर न वाणिजे, मग पायिकाचा गुण घेईजे, ऐसा अर्जुनची तो सहजे पडिये हरी. पाशीची गोसावीवर म्हणजे गोसाव्यांचा वर श्रेष्ठ असलेला परमात्मा शेजारी आहे, त्याचं वर्णन करत नाही. मग पायिकाचा गुण घेईजे, पण त्याचा पायिक असलेला सेवक असलेला अर्जुन त्याचं खूप वर्णन चाललंय, त्याच्या भक्तीचं वर्णन चाललंय.
का तुम्ही असं वर्णन करता? म्हटले ऐसा अर्जुन तो सहजे पडी हरी. कारण तो अर्जुन जो होता सहज देवाला एवढा आवडत होता. किंबहुना मी अर्जुनाचं वर्णन केलेलं देवाला आवडणार आहे, त्याचं वर्णन केलेलं आवडणार नाही. देवाला या ठिकाणी गोसावी वर म्हटले. गोसावी कोण? गोसावडा वेगळा आणि गोसावी वेगळा. गो म्हणजे इंद्रिय आणि सावी म्हणजे स्वामी, इंद्रियाचा स्वामी. ज्याने इंद्रिय जिंकली तो गोसावी. लाल कपडे घातलेला नाही, राग फासलेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो, आम्ही गोसावी झालो. पण इथं हा गोसावी नाही, गोसावी वर आहे. काय शब्द वापरलाय बघा, पाशीची गोसावी वर. कारण हा गोसावी फक्त इंद्रियांचा स्वामीच नाही, हा सगळ्या जगाचा स्वामी आहे. हा गोसावी म्हणजे प्रकृतीचा मालक आहे. म्हणून ईश्वर गोसावी, तेने प्रकृती ही नेमावी, त्या सुखे राबवावी इंद्रिय आपुली. म्हणून ईश्वर गोसावी. ईश्वर आहे, नियामक आहे, सगळ्या जगावर त्याची सत्ता आहे. म्हणून तो गोसावी नाही, गोसावी वर. मग असा गोसावीवर असलेला परमात्मा, त्याचं वर्णन करायला पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात नाही. मग पायिकाचा गुण घेईजे. त्याचा पायिक असलेला, त्याचा सेवक असलेला जो अर्जुन आहे, त्याचा गुण घेतला पाहिजे. कोणता गुण आहे अर्जुनाकडे? भक्ती, सख्य भक्ती. त्याचा गुण घ्यावा असं मला वाटतो. ऐसा अर्जुनाची तो सहजे पडी. अशा प्रकारे अर्जुन देवाला आवडत होता. किती आवडत होता? हो. हे जीवीचे निजगुज परी केवी राखो तुझ, जे पडियेशी तू मज म्हणून या. भगवान परमात्मा म्हणतात अरे माझ्या जीवातलं मी का ठेवू? तू मला खूप आवडतो, मला ते राखवलं जात नाही. अर्जुना तो भक्तू, तो वल्लभा मी, हां तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतो ऐसा पडिये. त्या पडिये शब्दासाठी पडिये शब्द आला आहे. तया लागी रूपा मज रूपा येणे, पुढं तयाचे नि मज येथे असणे, तया लोन की जे जीवे प्राणी ऐसा पडिये. म्हणून ऐसा अर्जुनच तो सहजे पडिये हरी. सहजच ज्ञानोबारांनी एक उदाहरण दिलं याच्याकरता बरं का. पहा पा अनुरागे भजे, जे प्रियोत्तमे मानिजे, ते पतिहुनी काय न वर्णिजे पतिव्रता. अहो एखादी पतिव्रता माऊली असते, प्रेमाने आपल्या पतीची सेवा करते आणि पतीसुद्धा तिला मानतो. मग लोक त्या पतीपेक्षाही तिचं वर्णन जास्त करतात. पतिव्रता. अनुरागे भजे म्हणते. अनुरागे म्हणजे प्रेमाने सेवा करणे. सेवा करणं वेगळं आणि प्रेमाने करणं वेगळं. प्रवचन ऐकणं वेगळं आणि प्रेमाने ऐकणं वेगळं. तसं काम करणं वेगळं, सेवा करणं वेगळं आणि अनुराग असणं वेगळं, प्रेम असणं वेगळं. पतिव्रता माऊली आपल्या पतीची ईश्वर म्हणून सेवा करते, प्रेमाने सेवा करते. आणि पतीसुद्धा असा असतो, त्याला ती मान्य होते, कारण त्याच्या मनाप्रमाणे ती सेवा करते. आपल्या मनाने सेवा करणं वेगळं आणि ज्याची सेवा करायची त्याच्या मनाप्रमाणे सेवा करणं वेगळं. स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. येर ते पांडवा वाणिज्य करणे. त्या पतिव्रता अशी सेवा करते की तो पती प्रसन्न होतो. आणि मग सामान्य माणसं जी असतात ते कोणाचं वर्णन करतात? अहो सामान्य माणसं जाऊ द्या, शास्त्र पुराणं ज्ञानोबाराय वर्णन करतात. भगवान परमात्मा रामप्रभू ज्यावेळेस त्या अनुसयेच्या आश्रमात गेले, आत्री ऋषीच्या आश्रमात गेले आणि आत्री ऋषीला नमस्कार केला, अनुसयेला नमस्कार केला. प्रभू रामचंद्रांना आत्री ऋषी म्हणायला लागले, मला नको नमस्कार करू, हिला कर. म्हणजे का बरं? ही कोण आहे माहिती आहे का तुला? तुझी आई आहे. एका अवतारातली.
त्यानंतर दत्ता अवतारातली तुझी आई आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, ही सामान्य बाई नाही, जरी माझी पत्नी असली तरी फार मोठी तपस्वी आहे. फार मोठा दुष्काळ पडला, अवर्षण पडलं, हिने हिच्या तपाने पाऊस पाडला. म्हणून तिचं वर्णन, अनुसयेचं वर्णन कोणीही करत आहे. तुकाराम महाराजांनी केलं, एकनाथ महाराजांनी केलं, अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी केलं. पतीचे या मता अनुसरोनी प्रतिव्रता अनायासे आत्महिता पावेची गा. अवघिया भोगेशी पतिव्रता क्रीडे पतीशी तयाची नावे तिया जैशी तपे केली. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण. इथे त्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात, तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनाची दैवा एकायतून झाला. जसं सेवक चांगला असेल तर स्वामीचं वर्णन करण्यापेक्षा सेवकाचंच वर्णन केलं जातं, त्याचाच गुण घ्यावा वाटतो, कारण स्वामी त्याच्या अधीन झाला आहे. जशी पतिव्रता असेल तर त्या पतिव्रतेचं वर्णन करावं वाटतं, कारण त्या पतीला मोठे पण त्या पतिव्रतेमुळं. तसं मला इथं ज्ञानोबाराय म्हणतात असं वाटतं या अर्जुनाचंच वर्णन करावं. तैसा अर्जुनाची विशेषे स्तवावा ऐसे आवडले मज जीवा का जे तो त्रिभुवनाची दैवा एकायतनो झाला. सगळ्या त्रिभुवनातलं दैव अर्जुनाच्या रूपाने प्रगट झालं. कशा प्रकारे प्रगट झालं, काय झालं, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. पुढील प्रवचनात करू. पुंडली